हॅलो, एम आय ऑडिओबल टू यू? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? माईक ऑन करून एकदा तुम्ही बोलू शकता. येस. येतोय. ओके, करण येतोय. सागर, तुम्हाला आवाज येतोय का? प्रकाश, महेश, पल्लवी? येस, येतोय आवाज. ओके ठीक आहे. आय होप सगळ्यांना आवाज येतोय माझा. ठीक आहे, तर आपण इथं कनेक्ट झालेलो आहोत डिजिटल मार्केटिंग विषयी ओव्हरऑल आपल्याला माहिती घेण्यासाठी, राईट? तर डिजिटल मार्केटिंग काय आहे आणि डिजिटल मार्केटिंगचा बेनिफिट्स आपल्याला कशा पद्धतीने भेटू शकतं, डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि आपल्याला इन फ्युचर मध्ये करिअर ग्रोथ त्याच्यामध्ये कशा पद्धतीने करता येईल यावरती आपण पूर्णपणे डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज घेणार आहोत, राईट? ठीक आहे, तर मी शॉर्ट माझा इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. मी मयूर हेगडे. ओके, 2020 पासून डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये काम करतोय. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मी लेक्चर्स वगैरे दिलेले आहेत आणि मी ऍज अ ट्रेनर म्हणून देखील काम करतो. ठीक आहे, तर इनिशियली मी तुम्हाला काय करणार आहोत, डिजिटल मार्केटिंगचं पूर्णपणे नॉलेज देणार आहोत आणि नंतर आपण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंगच्या शिकणार आहोत हे सगळं आपल्याला पाहायचं. ठीक आहे, या दरम्यान तुम्हाला काही डाऊट्स आले तर मध्ये तुम्ही विचारू शकता, नो डाऊट्स. ठीक आहे, ओके, तर मी स्क्रीन शेअर करतो, एक सेकंड. स्क्रीन सगळ्यांना दिसते का? फक्त कन्फर्म करा. यस सर, दिसते. दिसतंय. ओके, ठीक आहे. त्याआधी काय करा, मला थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन द्या. प्रत्येकाने एक 30 सेकंड टाइम घ्या आणि प्रत्येकाने इंट्रोडक्शन द्या आपले. सागर, तुमच्यापासून स्टार्ट करा. मी सागर उत्तम सोमवंशी, जर कम्फर्टेबल नाशिकमधून. असेल, एक सेकंड, कम्फर्टेबल असेल तर तुम्ही व्हिडिओ देखील ऑन करू शकता, नसेल तर काही हरकत नाहीये. ठीक आहे, येस. इंट्रोडक्शन स्टार्ट करा. मी सागर सोमवंशी, नाशिकमधून. मला ओके. डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करायचंय, असं म्हणजे फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू मार्केटिंग मध्ये स्कोप आहे जास्त, म्हणजे डिजिटल मार्केटसाठी. ओके ओके, डेफिनेटली डेफिनेटली डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप चांगला स्कोप आहे. डिजिटल मार्केटिंगचा यूज करून आपण खूप चांगल्या प्रकारे करिअर ग्रोथ करू शकतो. एखाद्या बिझनेसेसला डेव्हलपमेंट मध्ये पूर्णपणे आपण हेल्प करू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग विषयी काय माहिती आहे आणि तुम्ही पुढे डिजिटल मार्केटिंग तुम्ही का शिकताय? लाईक तुम्ही जॉब करण्यासाठी शिकताय का तुमच्या ओन बिझनेस मध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंग अप्लाय करणार आहात, असं काय आहे का? फर्स्ट टाइम मी मार्केटिंग बद्दल ऐकलं होतं. मार्केटिंग मध्ये असं काय काय होतं ते मला समजायचंय आणि पहिल्यांदा मला हे करायचंय, म्हणजे जॉब करायचा आहे, नंतर बिझनेस साठी करायचं मार्केटिंग. बरं बरं, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. तर जसं तुम्ही जॉब करणार आहात, डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर तुम्हाला त्याच्यातली पूर्ण नॉलेज येईल आणि ते सगळं नॉलेज तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती कशा पद्धतीने यूज करू शकता आणि कुठल्याही बिझनेसला कशा डेव्हलपमेंट करू शकता हे सगळं नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे, ओके. करण, तुम्ही सांगा. हो, माझं नाव करण नवरे. पहिले ऑडिबल आहे का मी सर्वांना? हा, ऑडिबल आहात तुम्ही. ठीक आहे. माझं नाव करण नवरे. पुण्यात मी माझं क्वालिफिकेशन शिक्षण सगळं पुण्यामधून झालं. ओके मी पहिले प्रिव्हियस जॉब B2B मार्केटिंग मध्ये होतो. ओके, व्हेरी गुड. B2B मार्केटिंग, लीड जनरेशन. सो डिजिटल मार्केटिंग मध्ये मला म्हणजे जर मार्केटिंग B2B चा बॅकग्राऊंड आहे तर मला जॉब रोल साठी पण डिजिटल मार्केटिंग मध्ये शिकायचं. ओके, कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही B2B काम केलेलं आहे? लीड जनरेशन, डिमांड जनरेशन. नाही, कुठल्या कॅटेगरी कंपनीज मध्ये, कुठल्या कॅटेगरी? जसं की खराडी, पुण्यामध्ये खराडीला अनबाउंड B2B आहे. ओके, अनबाउंड मध्ये. मग त्याच्या आधी मग खराडीला मी XDBS वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये XDBS मध्ये काम केलंय. ते दोन ऑर्गनायझेशन्स मध्ये. ठीक आहे, तर डिजिटल मार्केटिंग शिकून तुमचा गोल एकंदरीत हाच आहे की तुम्ही B2B मार्केटिंग मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे करिअर गोल्स अचीव्ह करायचे, राईट? का तुमचा ओन काय बिझनेस आहे त्यामध्ये देखील डिजिटल मार्केटिंग तुम्हाला अप्लाय करायचं? ओव्हरऑल म्हणजे ओव्हरऑल. ओके, ओव्हरऑल. नॉट ओनली B2B बट ओव्हरऑल. ओके ओके, ऑल राईट, ठीक आहे. प्रकाश, तुम्ही सांगा. प्रकाश, आवाज येतोय तुम्हाला?
ठीक आहे. पुढे महेश तुम्ही सांगा. हा सर, हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय तुमचा आवाज. हा सर, माझं नाव महेश शिवाजी गावडे. मी बी मेकॅनिकल मधून माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. ओके. मला ऑलरेडी सर 2 ते 3 कंपनीचा एक्सपिरियन्स आहे. तर ओके. मी हो सध्या लॉजिस्टिक मध्ये काम केलेलं आहे, पण मला करिअर स्विच करायचं आहे, तर मी ऑप्शन्स बघत होतो चांगले. तर मला टॉप 10 मध्ये दिसत होता हा कोर्स. बरोबर. ओके. हो, आणि याचं मला ते सोशल मीडियावर पण आपण म्हणजे जॉब करता करता पण आपण थोडे पैसे कमवू शकतो असं दिसलं मला ते सोशल मीडियावर. डिजिटल मार्केटिंगचा यूज करून तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने पैसे अर्न करू शकता, जॉब देखील करू हो. शकता, बिझनेस देखील करू शकता. खूप साऱ्या मेथड्स येतात, त्या यूज करून तुम्ही चांगले पैसे हम्म. कमवू शकता. त्यासाठी मला हे थोडं फ्युचरिस्टिक करिअर वाटतंय. ओके, व्हेरी गुड. चल. ठीक आहे, चालेल. ओके, पल्लवी तुम्ही सांगा. पल्लवी ऑडिबल आहात का? आवाज येतो तुम्हाला? ओके, ज्ञानेश्वरी तुम्ही इंट्रोडक्शन द्या. माझं नाव ज्ञानेश्वरी मेहत्रे आणि मी बीडवरून आहे. सध्या माझं MBA मार्केटिंग चालू आहे. सो साईड स्किल म्हणून मी डिजिटल मार्केटिंग कोर्स करते. माझं नाव ज्ञानेश्वरी मेहत्रे आणि मी बीडवरून बिलॉंग करते. सो आता माझं MBA मार्केटिंग चालू आहे. मी साईड स्किल म्हणून डिजिटल मार्केटिंग करते. ओके, ठीक आहे. ठीक आहे. तर पल्लवी अँड प्रकाश ऑडिबल आहात का? तुम्ही अवेलेबल आहात का तिथे? माझा आवाज तुम्हाला येतोय का? कन्फर्मेशन द्या, आपण स्टार्ट करणार आहोत इंट्रोडक्शन साठी. हो सर, येतोय. हा, पल्लवी तुमचं इंट्रोडक्शन द्या. तुम्ही काय करताय सध्या आणि तुम्ही डिजिटल मार्केटिंग बद्दल कशा पद्धतीने नॉलेज घेणार आहात आणि पुढे कसं अप्लाय करणार आहात? मी जस्ट 12th पास आउट झालेली आहे. तर Okay. सध्या मी जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनला ऍडमिशन घेतले. सो मी त्यात कंटिन्यू करणार आहे आणि मला याच्यामध्ये जॉब पण करायचा आहे डिजिटल मार्केटिंग मध्ये. ओके, व्हेरी गुड. तुम्ही खूप अर्ली स्टेजमध्ये हा डिसिजन घेऊन तुम्ही एक डिजिटल मार्केटिंगचा कोर्स साठी अप्लाय केलाय आणि त्याच्यामधून तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे नॉलेज भेटेल आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे ग्रोथ भेटेल, हा माझं आश्वासन राहील तुम्हाला. ठीक आहे. ओके, तर महेश तुमचं झालेलं. प्रकाश तुम्हाला आवाज येतोय का? ठीक. ऑलराईट, ठीक आहे, चलो. तर मी स्क्रीन शेअर करतो आता आणि आपण कनेक्ट करूया. स्क्रीन सगळ्यांना ऑडिबल आहे, दिसते का बघा बरं? हो. सर्वांना दिसते? यस, कन्फर्मेशन द्या. येस. ठीक येस सर, आहे. दिसते. ओके, तर आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये एंटर करत आहोत. तर डिजिटल मार्केटिंग एक्झॅक्टली काय आहे हे थोडंफार आपल्याला आधी माहिती असायला पाहिजे, राईट? डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपण आपल्या करिअरमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ करू शकतो हे सगळं आपल्याला पाहायचं. ठीक आहे. तर डिजिटल मार्केटिंग एक्झॅक्टली काय आहे? डिजिटल मार्केटिंग इज सिम्पली डुइंग द
प्रमोशन ऑफ द प्रोडक्ट और सर्व्हिसेस युझिंग डिजिटल टेक्नॉलॉजीज सच ॲज इंटरनेट असेल, सोशल मीडिया असेल, मोबाईल डिव्हाइसेस असतील, आणि त्याचा वापर करून आपण काय करणार आहे, एंगेज करणार आहोत एक डिफरंट प्रकारच्या ऑडियन्सला. ठीक आहे, आणि तिथून त्या ऑडियन्सला आपल्याला वेगळ्या बिझनेससाठी टार्गेट करून घेऊन यायचं. ठीक आहे, तर सिंपल मध्ये काय म्हणू शकतो आपण, कुठल्याही बिझनेसचं प्रमोशन करणं, त्या प्रोडक्टची प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिसेस असतील त्याचा डिजिटल टेक्नॉलॉजीचा यूज करून प्रमोशन करणं म्हणजेच काय म्हणणार आहे आपण, डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे, तर त्याचे बेनिफिट्स कसं करू शकतो, जसं की आपण गुगलवरती ऍडव्हर्टाइजमेंट करेल, फेसबुकवरती करेल, इंस्टाग्रामवरती करेल, युट्यूब असेल, पेंटॅच असेल, किंवा आता नवीन काही देखील मीडियम त्याच्यामध्ये ऍड होत चाललेले आहेत, त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, डिजिटली ऍडव्हर्टाइजमेंट करणार आहोत. ठीक आहे, तर हे कोण आहेत तुम्हाला माहिती असतीलच, राईट, बिल गेट्स, राईट, मायक्रोसॉफ्टचे ओनर म्हणू शकतो, फाउंडर म्हणू शकतो आपण, राईट. तर यांनी काय म्हटलेलं आहे, इफ युअर बिझनेस इज नॉट ऑन द इंटरनेट देन युअर बिझनेस विल बी आउट ऑफ द बिझनेस. म्हणजे तुमचा बिझनेस जर इंटरनेटवरती नसेल इन 21st सेंचुरी मध्ये, तर काय होणार आहे, तुमचा बिझनेस हा आउट ऑफ द बिझनेस इन फ्युचर मध्ये जाऊ शकतो. सिंपल आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपण सिम्पली कुठल्याही गोष्टीचं आपल्याला पाहिजे नसेल तर डायरेक्टली काय करतो, गुगलवरती सर्च करतो, तिथली माहिती घेतो आणि मग आपण ठरवतो की या प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे का, या सर्व्हिसेस आपल्याला घ्यायचे आहेत का. सिम्पली आपल्याला मोबाईल जरी घ्यायचा असेल तरी आपण जातो गुगलवरती किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवरती जातो, तिथलं नॉलेज गेन करतो त्या मोबाईलचं आणि नंतर आपण ते परचेस करतो. ठीक आहे, म्हणजे काय, तुम्ही डिजिटली पहिलं दिसणं गरजेचं आहे. मोबाईलची इन्फॉर्मेशन डिजिटली दिसली म्हणून त्यांनी लोकांनी त्या मोबाईलचा नॉलेज घेतला आणि नंतर तो मोबाईल बाय केला. तसेच प्रकारे तुम्ही कुठल्या कंपनीसाठी जरी काम करत असाल किंवा कुठला तुमचा ओन बिझनेस जरी असेल तरी काय असायला पाहिजे, तो बिझनेस इंटरनेटवरती दिसला पाहिजे. तर काय करणार आहेत, कस्टमर्स तिथे येणार आहेत, कस्टमरला त्या बिझनेसची माहिती भेटणार आहे आणि नंतर मग तिथून ते परचेस करणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं कसं करायचं हे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये पाहायचं. ठीक आहे, तर फॅक्ट्स अँड स्कोप फॉर डिजिटल मार्केटिंगच्या काय हे थोडंसं आपण शॉर्ट मध्ये जाणून घेऊया. जसं की while all other industries are struggling with the growth rate of 5 to 10%, but the digital marketing industry is booming high with the 40% of growth rate. But the most remarkable point is that growth rate is not going to be stagnant in the coming years. ज्या बाकीच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यात 5, 10, 15% ग्रोथ होत आहे, पण डिजिटल मार्केटिंग ही इंडस्ट्री अशी आहे की ती 40 ते 50, 60% ग्रोथ होत चाललेली आपल्याला दिसून येते. 2026 ते 27 पर्यंत पाहायला गेलं तर $27 मिलियन ची पूर्ण ही इंडस्ट्री आपल्याला, $1 बिलियन पूर्ण इंडस्ट्री आपल्याला इंडियामध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला त्यामध्ये भेटणार आहेत. आणि त्याचबरोबर काय सांगितलं की ही ग्रोथ स्टॅग्नंट राहणार आहे, स्टॅग्नंट राहणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे कंटिन्युअस ही ग्रोथ होत राहणार आहे. त्याचबरोबर इंडिया हॅज ऑलरेडी बिकम द वर्ल्ड सेकंड मोस्ट पॉप्युलर इंटरनेट मार्केट अँड फ्युचर ऑफ दिस इंडस्ट्री लुक्स डेफिनेटली प्रॉमिसिंग. बरोबर आहे, इंडिया ही खूप मोठी कंट्री, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या इंटरनेट युजर्स आपल्याला आता भेटून जातात. जेव्हापासून जिओ आले आहेत तेव्हापासून तर खूप सारे सगळ्यांकडे मोबाईल अवेलेबल झाले आणि सगळेजण इंटरनेटवरती अवेलेबल झाले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर ई कॉमर्स कंपनीज जसं की स्नॅपडील असेल, फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, housing.com असेल, एक्सेट्रा. ओके, who could make mark in the business world only because of digital revolutions. तर फ्लिपकार्ट काय, कुठे त्यांचं फ्लिपकार्ट शॉप आहे का, कुठेही त्यांचं फिजिकल शॉप नाहीये, फक्त ऑनलाईन शॉप आहे. ऑनलाईन त्यांची वेबसाईट आहे, अमेझॉनची ऑनलाईन वेबसाईट आहे, कुठेही त्यांचं फिजिकल शॉप नाही. पण बिझनेस किती मोठा करते, अमेझॉन जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणू शकतो आपण, ती फक्त डिजिटली अवेलेबल आहे, कुठेच त्यांचं स्टोअर असं नाहीये. तर हे का केलं, डिजिटल मीडियम मध्ये एवढी जास्त पॉवर आहे आपल्याला ही दिसून येते. तर हे सगळ्या कंपनीज करू शकतात, तर आपण का करू शकत नाही, आपण आपली ई कॉमर्स वेबसाईट का बनवू शकत नाही आणि त्याच्या थ्रू आपण का ग्रोथ करू शकत नाही. ठीक आहे, हे आपल्याला सगळं पाहायचंय. मी पॉईंट आता घेतो, पुढे जाऊन आपण डीप मध्ये सगळं शिकणार आहोत. ठीक आहे, त्याचबरोबर असं म्हटलं जातं की देयर इज अ फॉल्स इम्प्रेशन among the students that having an engineering technical background only and eligible to pursue career in digital marketing. In contrast, student of any stream of subject can become skilled in the digital marketing. असं नाहीये की तुम्हाला फक्त डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी तुमचं टेक्निकली किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असायला पाहिजे. तर एव्हरीवन कॅन लर्न डिजिटल मार्केटिंग. ओके, टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप फास्ट प्रकारे समजून येतील, पण असं बिलकुल नाही की फक्त तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तरच तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकू शकता. तर एव्हरीवन कॅन लर्न डिजिटल मार्केटिंग. ओके, ड्यू टू द अबव ऑल फॅक्ट्स मेनी कंपनीज आर इनकॉर्पोरेटिंग digital marketing as their primary marketing strategy, due to which digital marketing will fetch ample of job opportunities to fresh college students and graduates. Okay, तर आता पाहायला गेलं तर जेव्हा मी बघितल्या सगळ्या गोष्टी 2020 ला जास्त
अवेअर नव्हत्या डिजिटल मार्केटिंगच्या गोष्टी. ओके, त्याच्या आधीपासून आहेत पण तेवढ्या जास्त अवेअर नव्हत्या. पण आता पाहायला गेलं तर खूप साऱ्या ठिकाणी डिजिटल मार्केटिंगच्या गोष्टी अवेअर झालेल्या आहेत आणि एव्हरीवन सोशल मीडिया मार्केटिंग करत असेल, गुगल मार्केटिंग करत असेल तर आपल्याला दिसून येतात. आणि तुम्ही जॉब पोर्टल्स वरती गेला आणि तिथं सर्च केला तर डिजिटल मार्केटिंगचे खूप सारे जॉब तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे, तर अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, आपल्याला फक्त शिकून घ्यायच्या या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर ग्रोथ ऑफ नंबर ऑफ इंटरनेट युजर्स कसे झाले आपल्याला थोडंसं इथं दिसून येतं. आता जेवढे जास्त इंटरनेट युजर्स असणार आहेत तेवढे जास्त डिजिटल मार्केटिंग युज होणार आहे, तेवढे जास्त ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म युज होणार आहेत. ठीक आहे, तर 2013 आपल्याला पाहता येतं की 250 हे मिलियन्स इंटरनेट युजर्स होते. तेच पुढे गेलं तर 2000 हा पुढचा जो डेटा आहे 2023-24 पर्यंत पाहायला गेलं तर 1250 मिलियन युजर्स इंडियामध्ये इंटरनेट युजर्स आहेत. आणि पुढचा डेटा हा प्रोजेक्ट केलेला आहे. ठीक आहे, तर डिजिटल मार्केटिंगचा ट्रेंड काय आहे, आता हे ट्रेंड कुठं पाहतात, कसं पाहतात, हे सगळं तुम्हाला स्वतः देखील तुम्ही लाईव्ह करू शकता की आपण डायरेक्टली तिथून लाईव्ह डेटा तिथून घेतलेला आहे. ओके, तर इथं दिसून येतं आपल्याला की 1 डिसेंबर 2009 ला इंटरनेटचा एक चांगल्या प्रकारे वापर होत होता. 2008 ला एक इंटरनेटचं रिव्हॉल्युशन झालं. ओके, तिथून पुढे जी इंडस्ट्री आपल्याला इंटरनेटची ग्रोथ होताना दिसते ही कंटिन्युअसली ग्रोथ होत चाललेली दिसून येते. ठीक आहे, तर टीव्ही वर्सेस इंटरनेट ऍड स्पेंड कसा आहे हे शॉर्ट मध्ये तुम्हाला थोडंसं नंतर समजेल. पण टीव्ही वरती ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येत होत्या त्याच्यापेक्षा जास्त ऍडव्हर्टाइजमेंट आता सोशल मीडिया मार्केटिंग वरती, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती आपल्याला पाहायला दिसतात. जसे की युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल. ठीक आहे, टीव्ही वरती खूप जास्त ऍडव्हर्टाइजमेंट आता मोस्टली पाहत नसेल. मोस्टली सगळेजण अवेलेबल आहेत इंस्टाग्राम, युट्यूब, राईट. ठीक आहे, तर ट्रेडिशनल मार्केटिंग काय आहे आणि डिजिटल मार्केटिंग काय आहे हे आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. आता ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणजेच काय, तुम्ही एखादा पोस्टर प्रिंट करता आणि तो कुठेतरी चिटकवता, ते ट्रेडिशनल मार्केटिंग आहे. न्यूजपेपर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येतात, ट्रेडिशनल मार्केटिंग. मॅगझिन, रेडिओ, टीव्ही हे सगळं काय आहे, पार्ट ऑफ द ट्रेडिशनल मार्केटिंग. हे डिमांड थोडंसं कमी होत चाललं. पण त्या डिजिटल मार्केटिंग म्हणजेच काय आहे, तुम्ही गुगलवरती ऍडव्हर्टाइजमेंट करता, गुगलवरती लोक सर्च करतात, तिथे ऍडव्हर्टाइजमेंट करतात, तुम्हाला तिथे डायरेक्टली बिझनेस भेटून जातो. इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, पिंटरेस्ट, फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर, भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला इथं डिजिटल मार्केटिंगच्या दिसून येतात. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये थोडेसे पॉइंट्स काय आहेत. ओके, जसं की ट्रेडिशनल मार्केटिंग कुठे केले जाते, प्रिंट ऍड्स, टीव्ही, रेडिओ आणि बिलबोर्ड्स. सोशल मीडिया मार्केटिंग कुठे करणार, डिजिटल मार्केटिंग कुठे करणार, सोशल मीडिया असेल, गुगल असेल, इंटरनेट असेल किंवा एसईओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. ठीक आहे, तर याचं बेनिफिट काय, ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये काय होतं, तुमचं रिच, तुमचं फक्त लोकल जिथे तुम्ही बॅनर्स लावलेले आहेत, पोस्टर लावलेले आहेत तिथल्या लोकांनाच फक्त दिसणार आहे. ओके, पण डिजिटल मार्केटिंग मध्ये काय होणार आहे, तुम्हाला पूर्णपणे ग्लोबल ऑडियन्स भेटणार आहे. विचार करा की तुमचं एखादं ई कॉमर्स प्रोडक्ट आहे, तुमचा स्वतःचा काहीतरी बिझनेस आहे, तुम्ही छोटासा काहीतरी प्रोडक्ट बनवताय आणि ते प्रोडक्ट तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये सेल करण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटते. म्हणजे किती लोकांना तुम्ही सेल करू शकता, राईट. जसं की फ्लिपकार्टसाठी तुमची छोटीशी वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरून तुम्ही सगळ्या ऑल इंडियाच्या लोकांना किंवा इंडियाच्या बाहेरच्या लोकांना देखील सेल करताय. पण तेच तुम्ही तुमचं एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या सिटीमध्ये एक शॉप आहे, किती तिथे लोक येणार आहेत दिवसभरात, किती 100, 200, 300 एवढीच लोक तुम्हाला भेटणार आहेत, बरोबर. तेच तुम्ही इंटरनेटवरती आला, इंटरनेटवरती तुमचं शॉप ओपन केला तर तुम्हाला ग्लोबल ऑडियन्स भेटतो, ऑल ओव्हर वर्ल्ड आपल्याला, राईट. त्याचबरोबर बेनिफिट्स काय राहतात, मेजरमेंट आपण कसं करतो, इथे ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये तुमच्या वेबसाईटवरती किती व्हिजिटर्स आले किंवा पोस्टरला किती लोकांनी लाईक केलं हे कळत नाहीये, हे डिफिकल्ट आहे. ठीक आहे, पण आपल्याला डिजिटल मार्केटिंग मध्ये काय होतं, प्रिसाइज रिअल टाइम अनालिटिक्स, एक्झॅक्ट डेटा भेटतो की तुमच्या वेबसाईटवरती किती लोक आलेले आहेत, तुमच्या वेबसाईटवरच्या पर्टिक्युलर पेजवरती किती लोक आलेले आहेत, हे सगळं आपल्याला तिथे दिसून येतं आणि त्यानुसार मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपल्याला तिथे अप्लाय करता येते. ठीक आहे, तर ट्रेडिशनल मार्केटिंग काय आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, कॉस्टली आहे. त्याचबरोबर कम्पेअर केलं तर डिजिटल मार्केटिंग खूप सारे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, खूप कमी आपल्याला ऍड स्पेंड येतो. इंटरॅक्टिव्हिटी आपल्याला इथून डिजिटल मार्केटिंग मध्ये कमी भेटते. डिजिटल मार्केटिंग मध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे इंटरॅक्टिव्हिटी भेटते आणि 2 वे कम्युनिकेशन असतं, दोन्ही तिथून बोलतात लोक. त्याचबरोबर फ्लेक्झिबिलिटी आहे इकडे, डिजिटल मार्केटिंग मध्ये फ्लेक्झिबल आहे, रिअल टाइम तुम्हाला ऍडजस्टमेंट चालू असणाऱ्या ऍडव्हर्टाइजमेंट करता येतात. इकडे काय होतं, एकदा तुम्ही प्रिंट केले, पोस्टर प्रिंट केला, चिटकवला, त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाही, राईट. फिक्स्ड आहे, हार्ड टू मॉडिफाय, राईट. त्याचबरोबर टार्गेटिंग, आता तुम्हाला काय करता येते, तुम्ही पोस्टर चिटकवला, तुम्हाला माहिती आहे का तिथं कोणत्या लोकांनी ते पोस्टर पाहायला, कोणत्या लोकांनी पाहायला नाहीये, कळणार नाहीये. म्हणजे तुम्हाला फक्त कॉलेजच्या मुलांना फक्त ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे, तर तसं होणार नाहीये, तिथं सगळी लोक पाहणार, राईट. सॉरी, ठीक आहे. तर
त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग मध्ये आला तर आपल्याला अशा प्रकारचे टार्गेटिंग मेथड्स भेटतात की तुम्ही फक्त काय करू शकता, कॉलेजच्या स्टुडंट्सला म्हणजे त्यांच्या एजनुसार टार्गेटिंग करू शकता. 20 ते 25 वयोगटातली फक्त मुलांना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची, करू शकतो आपण. फक्त मुलींना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची त्यांच्या एखाद्या ब्युटी प्रोडक्टसाठी, करू शकतो आपण. फक्त मुलांना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची, करू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळे आपल्याला डेमोग्राफिक्स आणि टार्गेटिंग मेथड्स भेटतात ज्याचा यूज करून आपण त्या पर्टिक्युलर ऑडियन्सला टार्गेट करून ती ऍडव्हर्टाइजमेंट त्यांना दाखवू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर इकडे तुम्हाला वर्सॅटिलिटी कमी भेटते, त्याचबरोबर इकडे तुम्हाला डायव्हर्स वर्सॅटिलिटी दिसून येते. तुम्ही टेक्स्ट मध्ये यूज करू शकता, ऑडिओ मध्ये यूज करू शकता, व्हिडिओ मध्ये यूज करू शकता. वेगवेगळ्या प्रकारे डिजिटल मीडियमचा वापर करून ऍडव्हर्टाइजमेंट रन करू शकता. त्याचबरोबर रिमार्केटिंग खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे रिमार्केटिंग. तर रिमार्केटिंग म्हणजे काय, नॉट फिजिबल आहे ट्रेडिशनल मार्केटिंग. म्हणजेच काय राहतं, सपोज तुमच्या वेबसाईटवरती कोणीतरी युजर्स आलेत आणि ते आल्यानंतर निघून गेलेत. आता त्यांना परत टार्गेट करता आलं तर आपल्याला बेनिफिट्स आहे ना. सपोज तुमच्या वेबसाईटवरती एखाद्या मोबाईलच्या पेजवरती त्यांनी आले, ते मोबाईलमध्ये इंटरेस्टेड होते, बघत होते आणि गेले निघून. आपण काय करू शकतो, रिमार्केटिंगची एक ऍडव्हर्टाइजमेंट डिजिटली करू शकतो आणि त्या लोकांना परत एकदा ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकतो. तुम्हाला असा एक्सपिरियन्स आला असेल की तुम्ही सोशल मीडियावरती किंवा युट्यूबवरती एखादी ऍडव्हर्टाइजमेंट पाहिला, जास्त वेळ पाहिला किंवा ती ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही काहीतरी लाईक वगैरे दिला तर ती ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सारखी वारंवार दिसते. असं झालं असेल, बरोबर? येस ऑर नो? येस. हा. तर आपल्याला काय करता येते, रिमार्केटिंग करून त्या ऑडियन्सला परत ती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवता येते थ्रू द डिजिटल मार्केटिंग आणि त्या ऑडियन्सला आपल्याला कन्वर्ट करता येतं. ठीक आहे. ते आपल्याला ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये फिजिबल नाहीये. ओके. हे सारे बेनिफिट्स आपल्याला डिजिटल मार्केटिंग मध्ये दिसून येतात. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट्स आहेत का? इथपर्यंत काही डाऊट्स असेल तर विचारा इन शॉर्ट मध्ये. एव्हरीवन, नो डाऊट्स? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुमच्याकडे हा बोला सागर, बोला तुम्ही. नो डाऊट सर. ओके, ऑल राईट. तुमच्याकडे एक नोटबुक आणि पेन्सिल, पेन जवळ ठेवा, पॉइंट्स नोट डाऊन करत चला. जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात किंवा क्वेश्चन आहे असे पॉइंट्स नोट डाऊन करत चला, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती डिस्कशन करून ते सॉल्व्ह करता येईल. ऑल राईट. ठीक आहे. तर आता एआय बद्दल सगळ्यांना माहिती असेल, राईट? एआय ची खूप सारी चर्चा आहे. ओके. तर व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स? एआय काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्याचे डिजिटल मार्केटिंग मध्ये बेनिफिट्स कसे आहेत? खूप सारे नवीन एआय आलेले आहेत मार्केटिंग मध्ये, ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो, डिजिटल मार्केटिंगचा चांगल्या प्रकारे यूज करून घेऊ शकतो. तर बेनिफिट शॉर्ट मध्ये काय असू शकतात एआयचे? एआय बद्दल सगळ्यांना माहिती आहे ना. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ फील्ड विच कंबाइन्स कम्प्युटर सायन्स अँड रोबोटिक डेटाबेस टू एनेबल प्रॉब्लेम सॉल्विंग. तुम्ही काय करता, एआय ला एक माहिती देता आणि एआय ला सांगता की माझा असा असा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे ऑप्शन्स दे. किंवा खूप सारे वेगवेगळे एआयस आहेत, आपण त्यांच्याशी बोलतो आणि आपण त्याच्याकडून काय करतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतो. ठीक आहे. तर त्याचे बेनिफिट्स कसे आहेत? इट इज बेनिफिशियल टू राईट क्वालिटी कंटेंट. आपल्या डिजिटल मार्केटिंग मध्ये क्वालिटी कंटेंट इम्पॉर्टंट आहे. तर ते क्वालिटी कंटेंट आपण काय करू शकतो, एआय थ्रू राईट करू शकतो. क्रिएटिंग इमेजेस, एआय थ्रू आपण इमेजेस जनरेट करू शकतो, राईट? व्हिडिओज करू शकतो. तुम्हाला फक्त प्रॉम्प्ट द्यायचा आहे, तुम्हाला फक्त माहिती द्यायची, एआयला फक्त रिटर्न मध्ये सांगायचे की असा व्हिडिओ मला पाहिजे, एआय तुम्हाला बनवून देईल. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल देखील तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवतो नंतर. त्याचबरोबर हेडलाईन्स वगैरे आपल्याला ऍड साठी इम्पॉर्टंट असतात, ते तुम्ही काय करू शकता, एआय करून राईट करून घेऊ शकता. टार्गेटिंग ऑडियन्स आपल्याला शोधून देण्यासाठी देखील एआय हेल्प करतो. ही सगळ्या गोष्टी काय आहे तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल मध्ये समजून येतील. ठीक आहे. तर आता थोडासा पॉईंट आपण काय करूया, तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज कडे घेऊया. जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकला तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आपण बघूया. ओके. खूप चांगला बेस्ट आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज भेटून येतात तिथे. जसं की तुम्ही काय करू शकता, एसईओ स्पेशालिस्ट होऊ शकतो. तर एसईओ म्हणजे काय आहे आणि त्याचे स्पेशालिस्ट म्हणजे काय हे थोडंसं तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजे जी एखादी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला गुगलवरती रँक करणे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच एसईओ. तर ती ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथं भेटून येते. एसईओ स्पेशालिस्ट ही तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटते. त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी काय असतात तुम्हाला, इम्प्रुव्हिंग वेबसाईट रँकिंग, सर्च इंजिन, कंडक्टिंग कीवर्ड, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात ते तुम्हाला मी लाईव्ह प्रॅक्टिकल मध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. एसईओ स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. सोशल मीडिया मॅनेजर खूप असतं, ट्रेंडिंग आहे आता. प्रत्येक कंपनीला सोशल मीडिया मॅनेजर पाहिजे सध्या. ओके. त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी. तर ते देखील तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटून येतात. चांगलं पेमेंट स्केल देखील आहे. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग मॅनेजर
ओव्हरऑल डिजिटल मार्केटिंग पाहण्यासाठी एखाद्या कंपनीला काय करतात, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर हायर करतात. ती देखील तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटून जाते. काय त्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, काय शिकावं लागतं, कुठल्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत, सगळं त्याच्यामध्ये कव्हर केलं जाईल. त्याचबरोबर कॉन्टेंट मार्केटिंग, तुमच्या एखाद्या कंपनीसाठी कॉन्टेंट कुठलं असायला पाहिजे जेणेकरून तुमची ऑडियन्स बरोबर एंगेजमेंट टिकून राहील, त्यासाठी ते देखील असतं. पीपीसी स्पेशालिस्ट असेल. पीपीसी म्हणजे काय, पेड ऍडव्हर्टाइजमेंट, जे आपण गुगलवरती वगैरे रन करतो त्यासाठी त्याला आपण पीपीसी स्पेशालिस्ट म्हणू शकतो. त्याच्यासाठी देखील जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ईमेल मार्केटिंग स्पेशालिस्ट साठी आहे. डिजिटल मार्केटिंग अनालिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. डिजिटल मार्केटिंग ऑटोमेशन साठी काम करू शकता. खूप साऱ्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऍफिलिएट मार्केटिंग मॅनेजर म्हणून देखील काम करू शकता. ऍफिलिएट मार्केटिंग देखील खूप चांगली एक बेस्ट फील्ड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठेही काम करू शकता, कुठल्याही कंपनी बरोबर काम करू शकता. कुठल्याही म्हणजे एक वेगवेगळ्या कंपनीज असतात, त्या कंपनी बरोबर कसं कनेक्ट व्हायचं आणि त्यांचे प्रोडक्ट तुम्ही ऍफिलिएट बनवून कशा प्रकारे सेल करू शकता आणि तुम्हाला त्याचं कमिशन कसं भेटतं हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मॅनेजर बनू शकता. एखाद्या कंपनीसाठी इन्फ्लुएन्सर तुम्ही एखादं करू शकता, त्यांच्या प्रोडक्ट बद्दल माहिती देऊ शकता वेगवेगळ्या चॅनल्स थ्रू. डिजिटल मार्केटिंग अनालिस्ट असेल. हो, पुन्हा आलं. ओके, ठीक आहे. तर लीड जनरेशन स्पेशलिस्ट म्हणून काम करू शकता. ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजर म्हणून तुम्ही काम करू शकता. लीड जनरेशन स्पेशलिस्ट ही देखील खूप इम्पॉर्टंट फील्ड आहे. म्हणजेच काय, कुठली जरी कंपनी असेल, ओके, त्या कंपनीला त्यांचे प्रोडक्ट सेल करण्यासाठी लीड्स लागतात. लीड्स म्हणजेच काय असतात, त्यांना त्याचे प्रोडक्ट कोणाला सेल करायचे, ओके, ती लोक म्हणजेच काय आपण लीड्स म्हणू शकतो. ओके, तर लीड जनरेशन स्पेशलिस्ट यांना देखील खूप डिमांड आहे. हे देखील कसं करायचं तुम्हाला सांगेल मी. ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजर म्हणजेच काय असतात, एखादी आता मोठी कंपनी असेल किंवा एखादा पॉलिटिशियन असेल, ते काय करतात, त्यांची ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजरची टीम असते, ज्यांचं ऑनलाईन त्यांच्या बाबतीत कोणी सर्च केलं तर सगळं पॉझिटिव्ह दिसून यायला पाहिजे. हे सगळं काम कोण करते, तर ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजर कंपनी करत असते. ठीक आहे, पर्सन्स करते, टीम करतात, त्या कंपनीचं पूर्ण ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेज करतात किंवा त्या पर्टिक्युलर पॉलिटिशियन असेल, हिरो असेल, ऍक्टर असेल, त्या सगळ्यांचं केलं जातं. ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन एंटरप्रिनर होऊ शकता. आता डिजिटल मार्केटिंग शिकला तुम्ही म्हणजे तुमच्याकडे नॉलेज आलंय, ज्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तुमचा ओन प्रोडक्ट, तुमचा ओन बिझनेस सेटअप करू शकता. राईट, तुम्ही ऑनलाईन एंटरप्रिनर बनू शकता. ऑलराईट. त्याचबरोबर वेब कंटेंट मॅनेजर, वेबसाईटवरती जे कॉन्टेंट असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट कसं मॅनेज करायचं ते देखील तुम्हाला याच्यामध्ये समजून येईल. त्याचबरोबर गुगल ऍड स्पेशलिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट फील्ड आहे. म्हणजे गुगलवरती जी कोणी सर्च करतात लोक, त्या सर्च केलेल्या लोकांना करेक्ट कंपनी बरोबर कसं कनेक्ट करायचं, तिथं त्यांना त्यांचे लिंक्स तिथं कसे द्यायचा, हे सगळं गुगल ऍड स्पेशलिस्ट करत असतो आणि तिथून खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होते. पुण्यामध्ये पाहायला गेलं तर रिअल इस्टेट मार्केट खूप मोठं आहे. ओके, रिअल इस्टेटमध्ये तिकीट साईज पाहायला गेलं तर 50 लाख to 1 करोड पर्यंत आहेत. आणि गुगल ऍड्स वरती लोक डायरेक्टली सर्च करतात, गुगलवरती येतात आणि फ्लॅट असेल, प्लॉट असेल, पुण्यामध्ये सर्चेस करतात. त्या लोकांना तुम्ही करेक्ट कंपनी बरोबर कनेक्ट करून दिलं विथ द हेल्प ऑफ गुगल ऍड स्पेशलिस्ट, ते देखील तुमचा चांगला तिथं बेनिफिट्स होऊन येतो. ठीक आहे. तर शॉर्ट एक्झाम्पल्स तुम्हाला समजून येतील गुगल ऍड्सचे काय आहेत. आता इथे जी ऍडव्हर्टाइजमेंट दिसते तुम्हाला, ओके, ही एक गुगलची ऍडव्हर्टाइजमेंट आहे जी युट्यूबच्या मध्ये तुम्हाला दिसून येते. म्हणजे आपण काय म्हणतो, व्हिडिओ ऍड ऍडव्हर्टाइजमेंट इथे दिसते. युट्यूबवरती ज्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसतात सगळीकडे, कुठलाही व्हिडिओ ओपन केला ऍडव्हर्टाइजमेंट, बरोबर, शॉर्ट स्क्रोल करता ऍडव्हर्टाइजमेंट, ते सगळे ऍडव्हर्टाइजमेंट कशा रन करायच्या हे सगळं आपण पाहणार आहोत इथे. ओके, आता इथे एखादी वेबसाईट तुम्ही ओपन केली आणि त्या वेबसाईटवरती तुम्हाला वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात का? कुठल्या तरी वेबसाईटवरती गेला, खूप सारे ऍडव्हर्टाइजमेंट, एवढ्या ऍडव्हर्टाइजमेंट का दिसतात असा प्रश्न कधीतरी पडला असेल तुम्हाला, राईट. तर त्या देखील ऍडव्हर्टाइजमेंट काय असतात, तर डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट असतात आणि त्या कशा रन केल्या जातात, त्याचे बेनिफिट्स कसे भेटतात हे सगळं तुम्हाला याच्यावरून समजून येईल. आता इथे जी ऍडव्हर्टाइजमेंट दिसते स्पॉन्सर्ड, इथे स्पॉन्सर्ड दिसते. तुम्ही गुगलवरती गेला, गुगल मॅपवरती गेला आणि काहीतरी सर्च केला आणि असं स्पॉन्सर्ड दिसतंय, म्हणजे काय आहे की लोकल सर्च ऍडव्हर्टाइजमेंट आहे. म्हणजे काय केलंय, त्या कीवर्डला, जसं की इथे सर्च केलेले ज्वेलरी शॉप, पण ही दोन प्रोफाईल जे आहेत हे सगळ्यात टॉपला रँक होतात कारण की त्यांनी गुगल सर्च ऍड केलेले आहेत. मग लोक काय करतात, आपण काय करतो, गुगल मॅपवरती गेलो किंवा गुगलवरती गेलो, सर्च केलं, पहिल्या नंबरला जो प्रेफरन्स दिसतो त्याच्यावरती क्लिक करतो आणि त्या बिझनेसला कनेक्ट करतो, बरोबर आहे. म्हणजे काय, पहिल्या नंबरला दिसणं इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही तिथे दिसला नाही तर तुम्हाला ऑडियन्स भेटणार नाही, कस्टमर भेटणार नाही. ठीक आहे. तर पहिल्या नंबरला कसं भेटायचं, तर पहिल्या नंबरला कसं येता येईल, त्यासाठी सगळं काम करावं लागतं. ते सगळं तुम्हाला समजून येईल. त्याचबरोबर आता इथे जी आहे ही गुगल मॅपवरती सर्च केलेली क्वेरी आहे आणि इथे जी क्वेरी तुम्हाला दिसते की तुम्ही डायरेक्टली गुगलवरती गेला आणि गुगलवरती तुम्ही सर्च केल्यानंतर जी क्वेरी इथे स्पॉन्सर्ड वगैरे दिसून येतं,
हे सगळे काय आपण म्हणतो सर्च ऍडव्हर्टाइजमेंट. हे सर्च ऍडव्हर्टाइजमेंटला खूप जास्त व्हॅल्यू आहे, खूप जास्त बेनिफिट्स आहेत. हे सगळं तुम्हाला याच्यामधून समजून येईल. ठीक आहे, इथे एक व्हिडिओ ऍडचं परत एक एक्झाम्पल आहे. आता कुठला तरी व्हिडिओ चालू असताना ही ऍडव्हर्टाइजमेंट आली, ही व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, आता हा प्लॅटफॉर्म आहे. गुगल ऍड कॅम्पेन्स कसे असतात, कसे रन केले जातात, शॉर्ट मध्ये तुम्हाला समजण्यासाठी फक्त एक स्क्रीनशॉट इथं अटॅच केलेला आहे. हे कॅम्पेनचा रिझल्ट आहे. पण कॅम्पेन रन केले तर ते कशा प्रकारे मेजर केलं जातं, जसं की इथं क्लिक्स दिसतात. 14,000 लोकांनी त्याच्यावरती क्लिक्स केलेले आहेत. म्हणजे एखादी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती काय केले, 14,000 लोकांनी क्लिक केले. त्याचबरोबर 6,17,617 6,17,000 लोकांसमोर ही वेबसाईट दाखवली गेलेली, इम्प्रेशन झालेले. ओके, तर ऍव्हरेज सीपीसी म्हणजेच काय असतं, तर की मेट्रिक्स आहे ते. सीपीसी म्हणजे काय, कॉस्ट पर क्लिक. एका क्लिकला किती रुपीज कॉस्ट आले गुगल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, तर 4 रुपये. हे तुम्हाला सगळं असं दिसतं. टोटल कॉस्ट किती आली, 58,000 रुपीज. ओके, सीटीआर किती आलेलं आहे, हे सगळं काय असतं, कसं असतं, कसं मेजर केले जातात, कॅम्पेन्स कसे मॅनेज केले जातात, कसे रन केले जातात, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये समजून येईल. आता सोशल मीडिया, जसं की तुम्ही फेसबुक असेल किंवा इंस्टाग्रामवरती असेल, सोशल मीडियावरती जे ऍडव्हर्टाइजमेंट रन करतो, तर अशा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसल्या असतील खूप. मोस्ट ऑफ द टाइम्स स्टोरीमध्ये दिसतात किंवा रील स्क्रोल करत असताना दिसतात, पोस्टमध्ये तुम्ही पोस्ट पाहत असताना मध्ये मध्ये दिसतात. तर ह्या सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत ते तुम्ही स्वतः कशा करू शकता, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायचं. ठीक आहे, ही स्टोरीमध्ये ऍड आहे, इव्हन स्टोरीमध्ये आहे, रील्स मध्ये आहे, फीड मध्ये आहे आणि इंस्टाग्राम फीड मध्ये आहे. ठीक आहे, तर सोशल मीडियाचे कॅम्पेन्स कसे रन केले जातात, हे बेसिक्स कॅम्पेन्स असतात. 6 कॅम्पेन्स आहेत, जसं की अवेअरनेस, ट्रॅफिक एंगेजमेंट. जसा बिझनेसचा गोल आहे त्या पद्धतीचे वापर करून आपण काय करतो, हे कॅम्पेन्स रन केले जातात. त्याचे रिझल्ट कसे आहेत हे तुम्हाला शॉर्ट मध्ये इथे दिसून येईल. जसे की हे कॅम्पेन्स आहेत आणि त्यांचे रिझल्ट आहेत. किती क्लिक्स आले, किती लीड्स आले, त्याच्यावरती क्लिक्स किती झालेले आहेत, इम्प्रेशन्स किती झालेत, कॉस्ट किती कट झालेली, किती रुपीज आपल्याला कॉस्ट पडलेले आहे, सगळं तुम्हाला याच्यामध्ये अशा प्रकारच्या रिपोर्ट्स मध्ये समजून येतं. हॅलो सर. हा, एक सेकंड. यस, कोण बोलताय? सर महेश बोलतोय मी. हा सागर, महेश का? हा बोला महेश. सर एक डाऊट होता. बोला. सपोज आपण कॉर्पोरेट कंपनीत गेलो आणि आपण त्यांच्यासाठी ऍड्स वगैरे लावून दिले इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, आणि त्या कंटिन्यू चालत राहतात का अॅन्युअली, का ते आपल्याला दररोज चेंज करावं लागतं का काय? त्याच्यावरती डिपेंड्स असतं की तुम्ही ती ऍडव्हर्टाइजमेंट किती दिवसासाठी रन करत आहात. तुम्ही 1 दिवसासाठी करू शकता, 7 दिवसासाठी करू शकता, 30 डेज साठी करू शकता किंवा मोठ्या टाइम पिरियड साठी देखील करू शकता. त्याच्यामध्ये कीवर्ड्स वगैरे, क्रिएटिव्ह वगैरे क्रिएट केले जातात, इमेजेस रेडी केले जातात ग्राफिक डिझाईनचा यूज करून, आणि त्या आपण कॅम्पेन्स रन केले जातात. आणि कंपनीच्या गोल्स प्रमाणे आपण ते कॅम्पेन्स किती दिवस चालू ठेवू शकतो. ठीक आहे, अच्छा सर, ठीक आहे. ओके. अजून काय डाऊट तुम्हाला वेगळे इथपर्यंत? नाही, मी तेच म्हणलं सर. सपोज आपण कंपनीत लागतोय, आता कंपनी तर आपल्याला असं पर्टिक्युलर टाइम साठी घेणार नाही. आपण जोपर्यंत करणार तोपर्यंत ते आपल्याला वर्किंग साठी घेणार आहे. तर आपण जर त्यांना ऍड लावून दिल्या आणि त्या ऍडची काही मुदत आहे का, एकदा लावली तर ती कंटिन्यू चालत राहते ऍड आपल्याला लावलेलं? ते डिपेंड्स राहते की आपल्याला ती किती दिवसांपर्यंत चालू ठेवायची ऍडव्हर्टाइजमेंट. खूप सोपं आहे. तुम्ही एकदा ऍडव्हर्टाइजमेंट रन केला, त्याचा रिझल्ट तुम्हाला कंटिन्युअस येत राहते. ती ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे नाहीये, चालू राहणार. आणि सर गुगल आपल्याला ऍक्सेस देतो का सर या सर्व गोष्टींचा, ऍड्स लावण्याचा? युट्यूब आपल्याला ऍक्सेस वगैरे देता का यासाठी क्रिएट तुम्हाला करण्याचा? वेगवेगळे अकाउंट क्रिएट करावं लागतात. त्या अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, गुगल आपल्याला ती परमिशन, ते कॅम्पेन्स रन करायचे सगळ्या गोष्टी आपल्याला भेटून जातात. हो, अच्छा. त्याचं काही सबस्क्रिप्शन वगैरे राहतं का सर आपल्याला? काय म्हटलं? त्याचं काही आपल्याला सबस्क्रिप्शन वगैरे घ्यावं लागतं का ऍज अ नाही. क्रिएटर? गुगलच्या ह्या सर्व्हिसेस फ्री आहेत. तुम्हाला फक्त शिकायचंय आणि करायचंय. त्यासाठी गुगल तुम्हाला चार्ज करत नाही. गुगल डायरेक्टली फक्त ऍडव्हर्टाइजमेंटची कॉस्ट चार्ज करतो, बाकी काही नाही. सगळा फ्री ऑफ कॉस्ट हा सगळा आहे प्लॅटफॉर्म.
फक्त तुम्हाला बेनिफिट्स लवकरात लवकर घ्यायचे, लवकरात लवकर शिकायचे आणि त्याच्यातून तुम्हाला लवकरात लवकर ह्या गोष्टी अप्लाय करायच्या. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड महेश, तुम्हाला क्वेश्चन्स आले आणि तुम्ही विचारले. अजून कोणाला क्वेश्चन्स आहेत का इथपर्यंत? ओके, नो डाऊट. लास्टला तुमचे क्वेश्चन्स आता देखील असतील तरी नोट डाऊन ठेवा. लास्टला आपण परत एकदा क्वेश्चन्स घेणार आहोत. ठीक आहे. सर याच्यात मी काय म्हणतो सर, वेबसाईट पण क्रिएट करावं लागते का स्वतः आपल्याला? वेबसाईट क्रिएट करावं लागते. डिपेंड्स राहतं की आपल्याला ऑडियन्स कशा पद्धतीने ग्रॅब करायचा आहे. वेबसाईट असलेलं चांगलंच आहे. वेबसाईट केला तरी तुम्हाला बेनिफिट्सच आहे आणि वेबसाईट एक मॅन्डेटरी आहे करंट एरियामध्ये. कारण की सर ते वेबसाईट डेव्हलपमेंट एक वेगळा पार्ट आहे ना, वेगळी फील्ड आहे ना. वेगळं आहे, पण याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला बेसिक्स ऑफ वेबसाईट देखील याच्यामध्ये कव्हर अप केलं जातं. अच्छा अच्छा, आपल्या कोर्समध्ये ते कव्हर होऊन. येस येस येस. ओके. ठीक आहे. ओके, तर आता इथे तुम्हाला स्क्रीनशॉट दिसून येत आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय, टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आलेला लेटेस्ट रिपोर्ट आहे. काय सांगितलेलं इथे, डिमांड एक्सीड सप्लाय फॉर जॉब्स इन डिजिटल मार्केटिंग अँड AI. ओके, कॉम्पन्सेशन्स आर हायर वर स्किल्स आर शॉर्ट इन सप्लाय. म्हणजेच काय, इथं सांगितलेलं की डिमांड एक्सीड, डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप सारी डिमांड वाढलेली आहे. कॉम्पन्सेशन्स म्हणजे तुम्हाला पेमेंट, सॅलरी आर हायर, चांगल्या प्रकारे सॅलरी भेटते, तरी देखील काय स्किल्स शॉर्ट्स आहेत. म्हणजे इथून तुम्हाला समजून येत आहे की तुम्हाला अपॉर्च्युनिटी चांगली आहे, की मार्केटमध्ये डिमांड आहे, स्किल्स असलेली लोक कमी आहेत, कॉम्पन्सेशन चांगलं भेटते. त्यामुळे तुमची ही परफेक्ट टाइम आहे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी. ठीक आहे. तर डिजिटल मार्केटिंगची जॉब्स अवेलेबिलिटी कशी आहेत बघा. तर Naukri.com वरती गेला तर तुम्हाला जवळपास 1,55,000 डिजिटल मार्केटिंगची जॉब्स अवेलेबल दिसून येतात. जसं की मी सपोज एक काम करतो, लाईव्ह येतो तुमच्या समोर आणि डायरेक्टली आपण सर्च करूया Naukri.com वरती. ओके, दिस इज Google Chrome and search for Naukri.com. स्क्रीन विजिबल आहे ना? येस सर, विजिबल. ओके, ओके. इथं फक्त एंटर स्किल डेझिग्नेशन कंपनीज फक्त डिजिटल मार्केटिंग ऍड्स करतो. ओके, तर आता इथं बघू शकतात तुम्ही काय आहे. एक प्रशिक्षण 2,20,000 जॉब अपॉर्च्युनिटी तर डिजिटल मार्केटिंग साठी फक्त अवेलेबल आहे. ओके, सॉरी माझी तब्येत थोडी बरी नाही. लोकेशन देखील तुम्ही टाकलं, रिमोट जॉब्स देखील अवेलेबल आहेत बघा. 4,400 वर्क फ्रॉम ऑफिस एवढे आहे, हायब्रिड एवढे जॉब्स अवेलेबल आहेत. म्हणजे खूप सारे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटून येतात. आता तुम्ही लोकल पुण्याचे आहेत, आपण पुण्यामध्ये जरी पाहिलं तरी 20,000 जॉब्स हे पुण्यामध्ये आता सध्या करंटली अवेलेबल आहेत. हे पुण्यातले जॉब आहे. तर 20,000 जॉब मधून तुम्हाला जॉब भेटणं एवढा अवघड नाहीये. त्यामुळे जॉबची सिक्युरिटी तुम्हाला इथे भेटून जाते. ठीक आहे. आता इथे पॅकेज बघा, फक्त 3 ते 8 वर्ष, 3 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह AI आणि कॉन्टेंट साठी 8 ते 12 लाखाचं पॅकेज ही कंपनी आता सध्या ऍडव्हर्टाइजमेंट लगेच तुम्हाला देते. ओके, मल्टी ब्रँड्स इंटरनॅशनल किती आहे, 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, जवळपास तुम्हाला 8 ते 12 लाखाचं पॅकेज त्यांनी द्यायला रेडी आहे पुणे लोकेशन. हे तुमच्या लाईव्ह सर्च केले बघा, तुम्ही देखील स्वतः सर्च केले तरी तुम्हाला हेच भेटणार आहे. ठीक आहे. आता तुमचे इनिशियल करिअर स्टार्ट करत आहात 2 ते 2.5 लाखापर्यंत तुम्हाला भेटून जातं. म्हणजे 20,000 पासून ते पुढचे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला इझी भेटून जाते. तर जरी तुम्ही फ्रेशर आहात, तरी तुम्हाला एक्सपिरियन्स नाहीये तरी, ओके, 0 to 1 years ऑफ एक्सपिरियन्स डिस्क्लोज केलेलं तरी. आता इथं पर मंथ तुम्हाला किती देते, 60,000 to 1.2 lakhs हे पण देते कंपनी. सहा ते 10 लाखापर्यंत जॉब जवळपास 10,000 अवेलेबल आहेत. ओके, खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे.
जसं की shine.com आहे, लिंक्डइन आहे, मॉन्स्टर आहे, टाइम जॉब, इंडीड, फ्रेशर्स वर्ल्ड, क्विकर जॉब, एवढे सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटतात. म्हणजे करिअर सिक्युरिटी तुम्हाला इथं 101% भेटून जाते. जॉबची गॅरंटी 100% आहे तुम्हाला. डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर जॉब भेटणार. जॉबच नव्हे तर तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी भेटणार आहेत, याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, डिजिटल बिझनेस ओपन करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. ठीक आहे. तर ऍव्हरेज पे स्केल इथं इंटेलिपासचा हा रिपोर्ट आहे. ठीक आहे. तर ऍव्हरेज पे स्केल काय आहे बघा. जसं की इकडे तुम्हाला सॅलरी दिसते आणि इकडे तुम्हाला पोझिशन्स दिसतात. डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत असाल जवळपास तुम्हाला 6 लाखाचं पॅकेज भेटतं तिथे. तेच तुमचा 12 लाखाचं पॅकेज पण तुम्हाला भेटून जातं विथ एक्सपिरियन्स. फ्रेशर्सला 5.5 लाखाचं भेटतंय आणि एक्सपिरियन्सला जवळपास 11,20,000चं डिजिटल मार्केटिंग मॅनेजरसाठी. ठीक आहे. डिजिटल मार्केटिंग अनालिस्टसाठी जवळपास हे आहे. एक्झिक्युटिव्हला हे पॅकेज भेटते सध्या. एसईओ स्पेशालिस्टला हे भेटतंय. एसईएम स्पेशालिस्ट, सर्च इंजिन मार्केटिंग, एक्सपिरियन्स झाल्यानंतर जवळपास 10 लाखाचं पॅकेज भेटतं. हे ओल्ड रिपोर्ट आहे. तुम्ही करंट रिपोर्ट पाहिला तर ह्याच्यापेक्षा जास्तच रिपोर्ट तुम्हाला सॅलरीचा भेटून येईल. ठीक आहे. तर आता वाय डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन इज नेसेसरी, म्हणजे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करणं का गरजेचं वाटतं. तर टुडे इन इंडिया टू गेट जॉब मेनली ऑन द बेसिस ऑफ देअर अकॅडमिक क्वालिफिकेशन इज व्हेरी टेडियस. फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालंय आणि तुम्हाला जॉब भेटतो ते खूप टफ होऊन जातं. ओके. तर तुम्ही ग्रॅज्युएशन बरोबर तुमच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स काय आहेत, तुमच्याकडे त्याचा एखाद्या कंपनीला बेनिफिट देणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जॉब इझिली भेटून जातो. बरोबर. कारण की खूप सारे कॉम्पिटिशन्स आहेत. तुमची डिग्री तुमच्याबरोबर तुमचे मित्र देखील बाहेर पडतात. जवळपास 100-200 एकेका कॉलेजमधून तुमचे मित्र, तुमची बॅच जी असेल ती बाहेर पडते जॉबसाठी. सगळ्यांना जॉब भेटतो असं होत नाही. ओके. म्हणजे काय कॉम्पिटिशन आहे. इन दिस कॉम्पिटिटिव्ह इरा there is a huge competition among the companies. Therefore, they seek professionals who have additional skills along with the academic degree. म्हणजेच काय, फक्त तुम्ही डिग्री घेऊन बसू नका, तर काय करा, एखादी स्किल्स गेन करा जेणेकरून तुम्हाला डिमांड राहील आणि कंपनी तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. अँड द आन्सर ऑफ ऑल क्वेश्चन्स टू बी अ डिजिटल मार्केटिंग सर्टिफाईड. म्हणजेच तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकला तर तुम्हाला जॉब गॅरंटी 100%. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेट असतात. आपण आपल्या इन्स्टिट्यूटचं एक सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो आणि तुम्हाला जर ऑनलाईन एक्झाम तुम्ही देणार असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट एक्झाम देऊन देखील तुम्हाला भेटून जातात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या काय आहेत हे शॉर्टमध्ये सांगतो. जसं की तुम्ही ब्लॉगर बनू शकता. आता ब्लॉगर ओल्ड झाला असं वाटत असेल पण खूप जास्त अजूनही डिमांडिंग आहे. ब्लॉगर शॉर्टमध्ये ब्लॉगर म्हणजे काय माहिती तुम्हाला? नो सर ते फूड ब्लॉगर वगैरे असं. फूड ब्लॉगर वेगळे आले आणि ब्लॉगर्स वेगळे आले. बी आणि बी डिफरंट आहे. आता ब्लॉगर म्हणजेच काय आहे, तुम्ही इंटरनेटवरती गेला, इंटरनेटवरती गुगलवरती गेला, काहीतरी सर्च केल्यानंतर काहीतरी वेबसाईट ओपन होते, तुम्हाला माहिती भेटते. म्हणजेच काय, कोणीतरी तो केलेली इन्फॉर्मेशन त्या वेबसाईटमध्ये ऍड केलेली, म्हणजेच तो ब्लॉग तिथे लिहिलेला आहे. ओके. म्हणजे तुम्ही इंटरनेटवरती कुठलीही माहिती सर्च केला तर ती एका ब्लॉगरच्या माध्यमातून तिथे अपलोड झालेली आहे असं म्हणू शकतो. इन शॉर्ट आपण वेगवेगळे मीडियम्स असतात त्यामध्ये. जसं की इथं गेलो आपण डायरेक्टली लाईव्ह सर्च केलं, सपोज आपण काहीतरी सर्च करूया. ओके. बेस्ट प्लेसेस टू विजिट इन ओके. आता इथे खाली ब्लॉग्स येतील. आता हे गुगलचे डायरेक्टली रिकमेंडेशन्स आलेले आहेत. रिकमेंडेशन नंतर इथं ट्रिप ऍडवायझरचा एक ब्लॉग आलेला आहे. म्हणजे इथं 30 प्लेसेस त्यांनी पुण्यातले व्हिजिट करण्यासाठी दाखवले. हॉलिडे फ्लाय आहे, क्लब महिंद्रा आहे, ट्रिपोडिया आहे आणि युट्यूब वगैरे, पुणे.gov हा देखील वेबसाईट आहे, त्यांचे देखील ब्लॉग्स आहेत. ओके. इनक्रेडिबल इंडिया हा देखील ब्लॉग्स आहे. तर सपोज इनक्रेडिबल इंडिया ओपन केला तर हा काही त्यांची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती त्यांनी काय केलेले ब्लॉग्स राईट केलेले. आता लोणावळा याच्याविषयी काय केलेले त्यांनी माहिती लिहिलेली, म्हणजे ब्लॉग लिहिलेला आहे. तर इंटरनेटवरती तुम्ही जे काही सर्च करणार आहात आणि तुम्हाला माहिती भेटते ते एका ब्लॉगच्या स्वरूपात तुम्हाला भेटते. म्हणजेच काय आहे, ब्लॉगर. तर एवढे जास्त व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर या ब्लॉगरच्या माध्यमातून तुम्ही पैसे कसे कमवू शकता हे तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगेल मी. A blogger is someone writes a blog which is a regular record of someone's ideas, opinions, or an experience that is put on the internet for other people to read.
त्यांचा एक्सपिरियन्स त्यात किंवा त्यांची इन्फॉर्मेशन त्यांनी इंटरनेटवरती ब्लॉगरच्या माध्यमातून अपलोड करतात बाकीच्या लोकांना माहिती मिळण्यासाठी. यू कॅन गो फॉर द ब्लॉगर ॲज अ फुल टाइम प्रोफेशन अँड अर्न रिलेबल इन्कम. कसं केलं जातं हे तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिकली समजून येईल. जसं की गुगल ऍडसेन्स. तर गुगल ऍडसेन्स काय आहे? तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केला लाईक दिस. ओके, आता ह्या वेबसाईटवरती ही पर्सनल वेबसाईट आहे. त्या पर्सनल वेबसाईटवरती ऍडव्हर्टाइजमेंट दिसणार नाही तुम्हाला मोस्टली, कारण की त्याचा पर्सनल ब्लॉग आहे. पण एखादा तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया सपोज ओपन केला, हा न्यूजपेपर आहे आणि ह्याच्यावरती लाखो लोक डेली येत असतात ऑनलाईन न्यूज रीड आउट करण्यासाठी. तर इथे दिसते तुम्हाला ही एक ऍडव्हर्टाइजमेंट आवड दिसते. अजून इथं सर्च होते. ओ, आता बघा किती सारे ऍडव्हर्टाइजमेंट आले आहेत. ही एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ही एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे, इथे एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे SBI लाईव्ह. मी तर इथं न्यूज पाहण्यासाठी आलोय ना, पण इथं काय या ऍडव्हर्टाइजमेंट का दिसतात? इथे आहे, इथे आहे. तुम्ही सर्च केला भरपूर सारे ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येते. म्हणजेच काय, तुमची वेबसाईट आहे, ही टाइम्स ऑफ इंडियाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती ही ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. कोणी लोक काय करतात, इथे येतात, याच्यावरती क्लिक केलं डायरेक्टली काय होणार आहे, SBI लाईव्हच्या त्यांच्या अकाउंटवरती जाणार आहे आणि तिथून त्यांचा बिझनेस वाढणार आहे. त्याचा बेनिफिट काय होणार आहे, टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे ज्यांनी ब्लॉग लिहिलेला आहे त्यांना त्याचं बेनिफिट होतं. डायरेक्टली डॉलर्स मध्ये तुम्हाला त्याचं कमिशन्स भेटतात. तर ते देखील कसं करायचंय, काय असतात गोष्टी, हे सगळं तुम्हाला गुगल ऍडसेन्स मध्ये समजून येतं. म्हणजेच काय, गुगल ऍडसेन्स हा एक फ्री ऍडव्हर्टायझिंग प्रोग्राम आहे दॅट अलोज वेबसाईट ओनर्स टू अर्न मनी बाय डिस्प्लेइंग ऍड्स ऑन देअर वेबसाईट्स. ओके, ऍडव्हर्टायझर्स काय करतं, गुगल काय करतं, ऍडव्हर्टायझर्सला पे करतं त्यांच्या वेबसाईटवरती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवण्यासाठी स्पेस दिला म्हणून. ठीक आहे. ऍफिलिएट मार्केटिंग. आता ऍफिलिएट मार्केटिंग काय आहे, अर्निंग विथ द ऍफिलिएट मार्केटिंग हा एक खूप चांगला टॉपिक आहे. खूप चांगला अर्निंग मेथड त्याच्यामधून आपण यूज करून अर्निंग करू शकतो. ऍफिलिएट मार्केटिंग म्हणजेच काय आहे, इट इज अ रेव्हेन्यू शेअरिंग मार्केटिंग मेथड स्पेस कमिशन टू थर्ड पार्टी पब्लिशर्स फॉर प्रमोटिंग देअर प्रोडक्ट और सर्व्हिसेस. सपोज एक कंपनी आहे, त्या कंपनीला काय ऍडव्हर्टाइजमेंट करायची नाही, पण त्यांनी डायरेक्टली काय केलं, ऍफिलिएट प्रोग्राम लॉन्च केला. म्हणजेच काय, तुम्ही त्या कंपनी बरोबर कनेक्ट होऊ शकता आणि त्या कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकता, कसेही सेल करा. ओके, जेवढे तुम्ही कंपनीचे प्रोडक्ट सेल करणार आहात तेवढे तुम्हाला त्याच्यावरती 5%, 10% काय असेल तेवढं कमिशन तुम्हाला डायरेक्टली भेटून जातं. सपोज तुम्ही एक ब्लॉग राईट केला, त्या ब्लॉग वरती सपोज एक कंपनी आहे ब्युटिशियन्स मध्ये किंवा कुठली कंपनी, ओके, त्या कंपनीचा एक प्रोडक्ट यूज केला, त्याच्यावरती तुम्ही ब्लॉग लिहिला आणि तो ब्लॉग तुम्ही व्हायरल केला. ओके, व्हिडिओ असेल किंवा टेक्स्ट ब्लॉग असेल, आणि त्या ब्लॉग मध्ये तुम्ही काय केलं, त्या कंपनीच्या ऍफिलिएट मार्केटिंगची एखादी इमेज बरोबर लिंक दिला आणि जेवढी लोक आता त्या वेबसाईटवरती जाणार आहेत तेवढ्या लोकांनी त्याच्यावरती क्लिक केलं आणि ते प्रोडक्ट बाय केलं तर किती जास्त बेनिफिट तुम्हाला भेटून येईल. सपोज एक एक्झाम्पल साठी सांगतो, लाईक अमेझॉन. सिम्पल एक कॅल्क्युलेशन शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवतो इथं किती जास्त ऍफिलिएट मार्केटिंगचा बेनिफिट्स आहे. कुठलाही एक आपण प्रोडक्ट चूज करूया, लाईक सपोज आयफोन. मोबाईल्स वरती ऍफिलिएट कमिशन कमी राहतं. ओके, लाईक दिस. आता याच्यामध्ये इथे दिसते तुम्हाला काय केलेलं आहे, 5,000 लोकांनी लास्ट मंथ मध्ये हा प्रोडक्ट बाय केलेला आहे, बरोबर. आता कॅल्क्युलेशन थोडस ओपन करतो. ठीक आहे, 47,000 आता ऑफर मध्ये भेटतो आपल्याला आयफोन. ठीक आहे, व्हेरी इट इज चांगली ऑफर आहे, घेऊन टाका. ठीक आहे, तर 47,000 मध्ये कंपनी काय करेल, तुम्हाला 1% किंवा 2% कमिशन दिले. तर लास्ट पाहायला गेलं तर 5,000 प्रोडक्ट त्यांनी बाय केलेले आहेत अमेझॉनवरून. आता हे सगळे अमेझॉनवरून केलेत. तुमच्या एखाद्या लिंकवरून, अमेझॉनची देखील ऍफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम आहे, सांगेल मी तुम्हाला. ओके, तुमच्या लिंकवरून जर लोकांनी बाय केलं, सपोज 5,000 लोकांनी तुमच्या पर्टिक्युलर लिंकवरून बाय केलं, 1,000 लोकांनी केलं सपोज, ठीक आहे, तर
1% कमिशन म्हटलं तरी 47,470 रुपये तुमचे काय झालेले कमिशन झालेले फक्त. ठीक आहे, तर इंटू मी 1000 करतो, 4,70,000 नुसतं तुमचं काय केले. फक्त तुम्ही काय केलेलं आहे, ते प्रोडक्ट चूज केलाय, त्या प्रोडक्टची ॲफिलिएट लिंक Amazon वरून जनरेट केलेली आणि तुम्ही काय केले, व्हायरल केलाय आणि त्याच्यामधून तुम्ही सेल केलाय आणि लोकांनी बाय केलाय. 1,000 लोकांनी जरी तुमचं प्रोडक्ट बाय केलं असेल तुमच्या लिंकवरून हा आयफोन, तर 4,70,000 तुम्हाला बसून एका ठिकाणी कम्प्युटरवरती काम करून भेटलेले. हे कसं केलं जातं हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल मी, इन डेप्थ मध्ये. त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे देखील सांगेल मी तुम्हाला. हे शॉर्ट मध्ये सांगतो आता. ठीक आहे, तर पुढे जाऊ. हा सर, एक डाऊट होता सर. हॅलो. येस, ओके, विचारा. सर, ते याच्या वेबसाईटवर एका तुम्ही दाखवलं होते SBI ची ऍडव्हर्टाईज दाखवत होते, बरोबर आहे? हॅलो, हा, ती कोणत्या तरी एका डिजिटल मार्केटरने लावली असणार. एक्झॅक्टली. हो, तर मग सर म्हणू शकतो आपण किंवा टाइम्स ऑफ इंडियाची एक वेगळी टीम आहे डिजिटल मार्केटिंगची. ओके, तिथे लावली. हो, मला तेच विचारलं होतं सर की सपोज आपल्याला पण त्या वेबसाईटवर जर ऍड लावायची पण आपल्यासारखे 10 जण जर ट्राय करताय तर मग कोणाचं सिलेक्शन होईल त्या ऍडव्हर्टाईज साठी? कोणाची दिसणार? सांगतो तुम्हाला. आता इथं काय आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पुणे लोकेशनला ते मी सर्च केलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया पर्टिक्युलर कीवर्ड्स असतात. ओके, ही ऍडव्हर्टाइजमेंट किती वेळ राहणार ते पाय केलेले असतात. ह्याच्यावरती तुम्ही हायएस्ट स्पीड किती लावलेली आहे त्याच्यावरती तुमचे काय राहते, ऍडव्हर्टाइजमेंट दिसणार इथे की नाही दिसणार हे डिपेंड्स राहतं. तुम्ही नंतर थोड्या वेळ सपोज मी हे रिफ्रेश केलं, दुसरी ऍडव्हर्टाइजमेंट देखील दिसू शकते. आता ते चेंज होत राहतात ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, आता सध्या तरी हीच दिसते पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी SBI लाईव्हची इथे दिसणार. पण नंतर ही वेबसाईट वरती तुम्ही उद्या वगैरे चेक केला किंवा काही दिवसांतर चेक केला तर तुम्हाला दुसरी देखील दिसून येईल. सपोज मी कुठली तरी न्यूज ओपन केली तर याच्यामध्ये वेगळी ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल तुम्हाला किंवा तीच दिसेल. आली बघा, इथे आली वेगळी वेबसाईट ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, हे डिपेंड्स राहतं की म्हणजे सर फीड काय आहे, लोकेशन काय आहे आणि तिथं तुमची डिमांड काय आहे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. ठीक आहे, यांची टीम लावू शकते तिथे, त्यांच्या वेबसाईटला त्यांची टीम लावणार. इथे वेगळी आहे. काय म्हटलं? म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाची टीम तिथे लावू शकते फक्त ऍडव्हर्टाईज, बाकीचे दुसरे डिजिटल मार्केटरने लावू शकतात. दुसरे देखील लावू शकतात. दुसरे आता काय राहतं, डिपेंड्स राहतं. दोन वेगवेगळे मीडियम्स आहेत इथे. म्हणजेच काय राहतं, सपोज टाइम्स ऑफ इंडिया, आता इथे ही वेबसाईट आहे. टाइम्स ऑफ इंडिया काय करते, फक्त ब्लॉग्स राईट करते सपोज, आणि यांनी काय केले, गुगल बरोबर ऍडसेन्स साठी काम करतात, ऍडसेन्स वरती काम करतात. म्हणजे गुगल डिसाइड करणार की ह्या वेबसाईट वरती कोणती वेबसाईट आपल्याला कुठली ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची. स्टक होते थोडं, तर गुगल याच्यावरती डिसाइड करेल की ह्या वेबसाईटवरती व्हिजिटर्स कसे आहेत, कोणते आहेत, त्यांचे लाईक्स काय आहेत, त्याच्यानुसार काय करणार आहे, गुगल इथं ऍडव्हर्टाइजमेंट दाखवेल वेगळीकडे. तुम्हाला दाखवायची आहे एखाद्या वेबसाईटची टाइम्स ऑफ इंडियावरती ऍडव्हर्टाइजमेंट, ती देखील दाखवू शकता तुम्ही. सपोज तुमच्या मनात आहे की पुण्यामध्ये मला फक्त टाइम्स ऑफ इंडियावरती माझी एखादी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची, 100% करू शकता, दिसणार. ठीक आहे, ओके, थोडंसं पुढे घे म्हणजे आणि परत एकदा डाऊट क्लिअर. ओके, येस, बोला, काय डाऊट्स आहे का? म्हणजे सर फायनल डिसिजन गुगललाच कडच राहील की कोणती ऍडव्हर्टाईज कुठं दिसणार? हा, नाही, आपण जर रिक्वेस्ट केली, हायएस्ट बीड लावली, गुगल दाखवणार ना. गुगलला देखील बिझनेस पाहिजे. ओके, म्हणजे 100% गुगलला डिसाइड करायला असं नाही, पण गुगलला आपण सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन देतो त्या पद्धतीने त्यांनी ऍक्ट करतो. ठीक आहे, ओके सर, चल. ओके, ठीक आहे. त्याचबरोबर ऍफिलिएट मार्केटिंग झालं. ठीक आहे, तुमचं काय करू शकता, फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस, तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून देखील काम करू शकता. तर म्हणजेच काय, तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकला, डिजिटल मार्केटिंगच्या वेगवेगळ्या स्किल्स तुमच्याकडे आहेत, तर या स्किलचा वापर करून तुम्ही काय करू शकता, जगभरातून कुठूनही कामं घेऊ शकता. मी काय म्हणतोय, नॉट ओनली फ्रॉम इंडिया, नॉट ओनली महाराष्ट्र, और नॉट ओनली पुणे, बट यू कॅन गेट वर्क फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड, कॅनडा, USA, ऑस्ट्रेलिया,
खूप डिमांडिंग कंट्रीज आहेत जिथं डिजिटल मार्केटिंगची डिमांड आहे आणि चांगल्या प्रकारचे पॅकेज देखील तुम्हाला तिथं भेटून येतं. आता हे फ्रीलान्सिंग वर्क कसं केलं जातं? सपोज एक प्लॅटफॉर्म दाखवतो तुम्हाला. फायवर काय आहे? एक फ्रीलान्सिंगचा प्लॅटफॉर्म आहे. थोडंसं इंटरनेट आपलं स्लो चाललंय. ओके, दुसरे बघूया आपण एखादी वेबसाईट बघू तिथे. ठीक आहे, ही वेबसाईट थोडीशी स्लो झाली. आपला व्हिडिओ मीट देखील चालू आहे त्यामुळे थोडीशी स्लो झाली. पण या दोन्ही वेबसाईट काय आहे? फ्रीलान्सिंग वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुमचे अकाउंट कसे क्रिएट केले जातात आणि त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे काम घेऊ शकता हे सगळं तुम्हाला दाखवेल मी. ओके, तर याच्यावरती आवरली बेसिसवरती देखील तुम्ही काम करू शकता. एका तासाला $10, $20 तुमच्या स्किल्सच्या डिपेंड वरती राहतं. ते तुम्हाला किती तुम्ही चार्ज करू शकता आणि तुम्हाला क्लायंट्स कसे भेटतात. हे तुम्हाला थोडासा याच्यामध्ये एक्सपिरियन्स आला तर तुम्हाला याच्यामधून चांगले क्लायंट्स ग्लोबली भेटू शकतात आणि तिथून त्यांची कामं देखील तुम्ही पूर्ण करू शकता. ओके, आता ही वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये वेबसाईट आहे आणि इथं डिजिटल मार्केटिंगची स्किल आहे. सोशल मीडिया मॅनेजर, आता तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकला, सोशल मीडिया मॅनेजर साठी, मार्केटिंग साठी. आता हे जे दिसतात ना, हे काय आहे? वेगवेगळ्या लोकांनी त्यांचे प्रोफाईल बनवलेले आहेत आणि सोशल मीडिया मार्केटिंगची कामं त्यांनी करू शकतात असं त्यांनी सांगतात. काय काय सांगितलेलं आहे? आय विल. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, याच्यामध्ये हे प्रोफाईल आहे. त्या प्रोफाईल मध्ये त्यांनी काय केलं? आय विल सेटअप अँड मॅनेज फेसबुक ऍड्स, मेटा फेसबुक कॅम्पेन्स अँड ऍडव्हर्टायझिंग. किती रुपये चार्ज करतात? ₹11,000. 280 त्यांचे प्रोजेक्ट ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत. ओके, ठीक आहे, तर 280 त्यांचे प्रोजेक्ट झालेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे 11,000. ओके, ठीक आहे, 11,000च्या रुपीज वरती त्यांनी 280 प्रोजेक्ट, म्हणजे त्यांचं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांनी आतापर्यंत किती अर्निंग केलं ही शॉर्ट मध्ये समजून येईल तुम्हाला. 280 त्यांचे प्रोजेक्ट झालेले आहेत विथ द कॉस्ट ऑफ ₹11,000. राईट, ऑलरेडी 30,80,000 रुपीजचं काम त्यांनी ऑनलाईन घेतलेले आणि पूर्ण करून दिलेले. ओके, दॅट काइंड ऑफ वर्क तुम्ही घेऊ शकता ग्लोबली. सांगेल मी डिटेल मध्ये कसं करायचं. ठीक आहे, थोडंसं पुढे घेऊया आपण. ठीक आहे, तर फ्रीलान्सिंग वर्क यालाच म्हणतो आपण. तुम्ही तुमची ओन स्टार्टअप कंपनी ओपन करू शकता, एजन्सी करू शकता, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस देऊ शकता. राईट, तुम्ही युट्यूबर होऊ शकता, युट्यूबर होऊन व्हिडिओ क्रिएट करू शकता, एखाद्या कंपनीचे व्हिडिओ कंटेंट रेडी करू शकता, ते पब्लिश करू शकता. यू कॅन बिकम अ इन्फ्लुएन्सर. आता इन्फ्लुएन्सरला खूप जास्त डिमांड आहे. एक तुम्ही शॉर्ट व्हिडिओ रेडी केला एखाद्या कंपनीच्या बाबतीत आणि तो तुम्ही पोस्ट केला, व्हायरल झाला, कंपनी तुम्हाला 10,000, 20,000, ₹1,00,000 फक्त एका व्हिडिओचे देते तुम्हाला ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणून. ठीक आहे, ते देखील कसं करायचं थोडंसं तुम्हाला सांगेल मी. ओके, तर आता जसं की विराट कोहली एक इन्फ्लुएन्सर आहे. एक ऍडव्हर्टाइजमेंट साठी विराट कोहली जवळपास $13,84 चार्ज करतो. खूप सारे हायर कॉस्ट जाते, कोटीज मध्ये जातात ते गोष्टी. जसं की क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, कायली जेनर आहे, मे बी कायली जेनर माहिती असेल तुम्हाला. हायएस्ट अर्निंग कायली जेनर आहे आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. ते काय करतात? एकदा पर्टिक्युलर कंपनीचे प्रोडक्ट इन्फ्लुएन्सर म्हणजेच ऍडव्हर्टाइजमेंट करतात
आणि त्याचे तुम्ही एवढे जास्त त्यांनी चार्जेस अप्लाय करतात. ठीक आहे. ओके, तर आपलं शॉर्ट मध्ये हे सेशन आपण इथं घेतलेले आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग विषयी पूर्ण माहिती आलेली असेल. डिजिटल मार्केटिंग काय आहे, त्याचे बेनिफिट्स कसे, फ्युचर मध्ये याची ग्रोथ कशी भेटेल, करिअर साठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, बिझनेस साठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, किती तुम्हाला पॅकेज सॅलरी किती भेटू शकते, हे सगळं तुम्हाला इन शॉर्ट मध्ये याच्यामध्ये समजून आलेलं असेल. ठीक आहे, तर एक 5 मिनिटचं सेशन आपण काय करूया, तुमच्या क्वेश्चन साठी ठेवूया. तुमचे क्वेश्चन्स काय आहे काय ते? Let's go for the questions. I'm ready. Are you ready for the questions? चला सागर, तुम्हाला काय क्वेश्चन्स आहे का? करण, प्रकाश, महेश, पल्लवी, ज्ञानेश्वरी, करण, मीनू, एव्हरीवन आस्क क्वेश्चन्स. तुमचे डाऊट क्लिअर हा सर, करा. हॅलो हा महेश बोला. सर. हे सेशन ते जे ब्राउचर भेटलंय मला तुमच्या टीम कडून, त्याच्यामध्ये 4 months दाखवलेलं आहे. हा नाही, तुम्हाला ते अपडेट्स करून भेटतील तुम्हाला. करंट काय आहे सगळ्या हो, sir. गोष्टी 4 monthsचा नाहीये, 2 months आपला कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातात. थोडंसं टायमिंग चेंज झालेलं आहे. होऊन जाईल. ओके ओके. मी संभाजीनगरच्या ब्रांचवर इन्क्वायरी केली होती. तिथं ते सर मला म्हणले 2 months राहील, 1.5 hours पर डे. येस, टाइम डेलीचा टाइम आपण थोडा इन्क्रीज केलेला आहे 1.5 hours आणि तुमच्या 2 months मध्ये हा कोर्स पूर्ण कव्हर होतो. हा, सर्टिफिकेशन तुम्ही कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेशन दिलं जातं, पण पूर्ण कोर्स तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करायचा आहे, प्रॅक्टिकल्स करायचे. 2 months मग त्याच्यावरती टाइम पिरियड नसतं, पण तुम्ही डिजिटल मार्केटिंगचं सर्टिफिकेशन पूर्ण केलं, डिजिटल मार्केटिंग शिकलेलं आहात, हे तुम्हाला सर्टिफिकेट भेटून जातं. त्यासाठी काही एक्झाम वगैरे का सर आपली? 2 months काय म्हणता? 1.5. सॉरी, कोण काय म्हटलं? करण बोला. करण काय विचारत होता तुम्ही? अजून काय डाऊट्स सागर तुम्हाला? सर, ते तुमचं जे सर्टिफिकेशन राहील त्याच्यासाठी काही एक्झाम वगैरे आहे का? जसं ते तुम्ही अदर मोठ्या मोठ्या वेबसाईट्स, जसं तिथे मायक्रोसॉफ्ट, गुगलचं सांगितलं, हा. तसं काही एक्झाम वगैरे राहील का आपल्या सर्टिफिकेशन साठी? नाही, तुम्हाला आपल्या इन्स्टिट्यूटचं एक सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकलेला आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट तुम्हाला इन्स्टिट्यूशनचं भेटतं कोर्स पूर्ण केल्यानंतर. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेशन पाहिजे असतील, जसं की गुगल ऍड्स, HubSpot वेगवेगळे असतात. ओके, ते सर्टिफिकेशन पाहिजे असतील तर तुम्हाला एक ऑनलाईन एक्झाम्स द्यावे लागतील, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ती एक्झाम तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट देखील भेटून जातात. ओके. हो. सर, मला एक क्वेश्चन आहे. हा बोला. सर, आता जे पीपीटी जे प्रेझेंट केलं होतं, सो एंड ऑफ द सेशनला ते पीपीटी रिव्हिजन साठी भेटेल का गो थ्रू करण्यासाठी? पीपीटी इन द सेन्स तुम्हाला पूर्ण लेक्चर्स म्हणताय का कोर्स पूर्ण झाल्यानंतर? नाही, आजचा जो पीपीटी होता. आजची पीपीटी. ओके, ही पीपीटी डायरेक्टली शेअर केली जात नाही, पण तुम्हाला त्याच्याबद्दल कुठलेही डाऊट्स असेल, जसं की तुम्हाला आधी म्हटलेलं पॉईंट तुम्ही नोट आउट करून घ्या आणि त्याच्याबद्दल तुम्ही सर्च करू शकता, किंवा तुम्हाला परत एकदा मी सगळं नॉलेज देऊ शकतो. नो डाऊट. सर, मला एक क्वेश्चन आहे. हा विचारा. सर, आता जे आवाज येते, तुम्ही माईक पॉज केलं. कारण तुम्ही काहीतरी बोलत होता. नाही, आता नाही. काय डाऊट्स आहे तुमचे? ठीक आहे, मला सगळ्यांनी एकंदरीत एक आन्सर द्या. तुम्ही हे सेशन जे पाहिलं, सेशन मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या का व्यवस्थित? तुम्हाला त्यातलं नॉलेज भेटलं का? डिजिटल मार्केटिंग काय आहे हे समजलं का? येस. ओके, माईक वरती रिप्लाय द्या. हो सर. येस. हो सर. हो सर. सगळ्यांना समजलंय? हो. त्याच्यामधून अपॉर्च्युनिटीज दिसतात का तुम्हाला? तुमच्या करिअर मध्ये काहीतरी मी हा कोर्स शिकले, काहीतरी नॉलेज घेतलं तर मला खरंच फायदा होईल? नाही, आता नाही. काय डाऊट्स आहे तुमचे? कुठलीही गोष्ट आपण काय करतो, शिकतोय. तुम्ही बॅचलर डिग्री घेताय आता, किंवा डिग्री घेतलेली आहे, शिकलेले आहात, नॉलेज घेतलेलं आहात, आणि ती नॉलेजच्या आधारे तुम्ही आता काय करताय, जॉब करताय किंवा बिझनेस करताय आणि अर्निंग करताय. सेम पद्धतीने डिजिटल मार्केटिंग ही अशी फील्ड आहे, तुम्हाला थोडंसं नॉलेज घ्यायचे, त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचे,
आणि नक्कीच तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचे बेनिफिट्स तुम्हाला तुमच्या फ्युचर करिअरमध्ये चांगले पैसे मिळवून देण्यासाठी बेनिफिट्स राहणार. ठीक आहे. मीनू, तुमचा माईक ऑन आहे, तुम्हाला काही विचारायचं आहे का, डाऊट्स आहेत तुमचे? नो डाऊट्स? ठीक आहे. अजून कोणाला डाऊट्स वगैरे काही समजलं नाही, एखादा पॉइंट्स वगैरे किंवा त्याच्यामध्ये काही वेगळं विचारायचं असेल करिअर बद्दल, जॉब बद्दल, पॅकेज बद्दल? हॅलो, हा सागर बोला. फ्रेशरसाठी किती पॅकेज आले सर, म्हणजे मार्केटिंग केलं तर काय डिजिटल म्हणता मार्केटिंग? सागर, पुन्हा रिपीट करा. फ्रेशरसाठी मार्केटिंग केलं आपण तर काय पॅकेज राहील? जसं की आपण पाहिलं, तुम्ही फ्रेशर डिजिटल मार्केटिंग शिकला, आता थोडंसं प्रॅक्टिस केला, तुम्हाला कॅम्पेन्स रन करायला येतात, क्रिएटिव्ह रन करायला येतात, क्रिएटिव्ह तयार करायला येतात, तुम्हाला ऍटलीस्ट 18 ते 20,000चा जॉब कुठेही इझिली भेटून जाईल पुण्यामध्ये. नाशिकमध्ये इफेक्ट राहतात पुण्यामध्ये. संभाजीनगरला आहे का सर अपॉर्च्युनिटी? काय म्हटलं? संभाजीनगर मध्ये आहेत काय? संभाजीनगरमध्ये देखील आहे आपली ब्रँच, तिथे देखील तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. नाही सर, ब्रांच नाही सर, जॉब अपॉर्च्युनिटी बोलतो संभाजीनगर मध्ये. डेफिनेटली डिजिटल मार्केटिंग फील्ड अशी आहे की तुम्ही कुठे जरी गेला तरी तुम्हाला तिथं अपॉर्च्युनिटीज भेटून येतील. तुम्ही अपॉर्च्युनिटी नाही दिसला तरी तुम्ही स्वतः अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकता. एवढी चांगली फील्ड आहे. पुण्यासारख्या सिटीमध्ये तर एवढे सारे जॉब्स आहेत, तुम्हाला तिथे नो डाऊट 100% मी जॉबची गॅरंटी तुम्हाला देतो. पुण्यासारख्या सिटीमध्ये 100% तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1 ते 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष जर व्यवस्थित प्रॅक्टिस केला तर तुम्हाला नाही म्हटलं तरी 25 ते 30 हजाराची जॉबची गॅरंटी मी आता देतो. जर तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करणार असाल, सोशल मीडियासाठी काम करणार. येस मीनू, तुम्ही हेच हँड्स राईज केलं, तुमचा क्वेश्चन विचारा. फीज, ओके, फीज अँड ऑफर्स. हा डेफिनेटली ऑफर्स देखील आता चालू आहेत आणि फीज देखील तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला आपल्या टीम कडून डायरेक्टली भेटून जातील. तुमच्याशी टीम कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला डायरेक्टली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामध्ये फीज आणि तुम्हाला जी ऑफर्स आहेत त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला टीम देईल. ठीक आहे. अजून डाऊट्स? ज्ञानेश्वरी, तुमचे काय डाऊट्स? नो, यायला पाहिजे डाऊट्स डेफिनेटली. डाऊट्स असेल ते फ्रँकली तुम्ही बोला, क्लिअर करा. जेवढे व्यवस्थित डाऊट्स क्लिअर करा तेवढे तुम्हाला चांगलं. हा सर, हॅलो. येस येस बोला सर, हा डिप्लोमा असणार आहे ना? डिप्लोमा सर्टिफिकेशन आहे? तुम्ही म्हणू शकता डिप्लोमा सर्टिफिकेशन. आपण स्क्रीनवरती एक नंबर आता प्रोव्हाइड केलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला फीज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. मेसेज चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला. म्हणजे दोन कोर्सेस आहे का सर तुमच्याकडे? एक प्लेन डिजिटल मार्केटिंग आणि एक डिप्लोमा आहे का? नाही, आपल्याकडे एकच कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ओव्हरऑल कव्हर केलं जातं. डिजिटल मार्केटिंग सगळं शिकवलं जातं. ऍज अ डिप्लोमा कन्सिडर होईल ना? हा, ऍज अ डिप्लोमा. येस. ठीक आहे. अजून काय डाऊट्स? महेश, करण, मीनू? नाही सर, ओके. ओके. तुम्ही एक चांगला डायलॉग त्यामध्ये लिहिलेला आहे, कमवा आणि शिका. एक्झॅक्टली. तुम्ही त्याच्यामधून तुम्ही शिकत असताना अशी काही योजना. ओके, मी टीम बरोबर कॉन्टॅक्ट करेल आणि टीम तुम्हाला गाईड करेल की कमवा आणि शिका याबद्दल काय आहे का ऑप्शन्स, आणि ते देखील तुम्हाला तिथं कळवून देतील. ठीक आहे. पल्लवी, तुम्हाला काय डाऊट्स? नाही सर. ओके ओके, काही हरकत नाही. थोडीशी माहिती घ्या, काय आहे फील्ड, कशा आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत, आणि रिसर्च करा, थोडेसे नोट्स घ्या. उद्या आपण सेम टायमिंगला भेटूया आणि तुमची पुन्हा एकदा डाऊट्स क्लिअर करूया आणि आपण इनिशिएट करूया तुमच्या डिजिटल मार्केटिंगच्या जर्नीसाठी. ठीक आहे. कमवा आणि शिका याबद्दल काय आहे का ऑप्शन्स? काय डाऊट्स असेल तर अजूनही विचारू शकता, नो प्रॉब्लेम. Okay, everyone got knowledge about it? Just respond me yes. येस सर. Very good, Mahesh, Janeshwari, Pallavi. Okay. ठीक आहे. तर मी कन्सिडर करतो आता तुम्हाला डाऊट्स काय नाहीयेत, पण डेफिनेटली तुम्ही रिसर्च करा. येस करण, व्हेरी गुड.
ठीक आहे, तर तुम्ही थोडी रिसर्च करा आणि त्याच्याबद्दल माहिती घ्या आणि आपण त्यानंतर उद्या परत सेम टायमिंगला भेटूया आणि तुमची डिजिटल मार्केटिंगची जर्नी स्टार्ट करूया. ओके, ओके शुअर सर. सेशन कसं वाटलं लास्टला मला फक्त सांगा की सेशन कसं वाटलं. पॉझिटिव्ह, यस, व्हेरी गुड, इम्पॅक्टफुल. ओके, एव्हरीवन गॉट नॉलेज अबाउट इट. ओके ओके, हो, sir. व्हेरी गुड. ठीक आहे, चालेल. ओके, आज थांबूया आपण इथे आणि उद्या सेम टाइमला कनेक्ट करू. ओके, ऑल राईट, थँक्यू सो मच एव्हरीवन, बाय, टेक केअर. ठीक आहे, तर मी कन्सिडर करतो तुम्हाला डाऊट्स काय नाहीये पण रिसर्च करा. यस सर, व्हेरी गुड. ठीक आहे.